नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत. माझ्या सहज शिकूया मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 दादास पत्र. तर चला तर मग पाहूया आपण दादास पत्र हा पाठ काय आहे ते. दादास पत्र. दादा म्हणजे मोठा भाऊ. आता हे जी लेखिका ही पत्र लिहिणारी जी मुलगी आहे, तिचा भाऊ हा शिक्षणासाठी बाहेर गावी गेलेला आहे. म्हणून तिच्या भावाला ती काय काय झालेलं आहे आपल्या शाळेतलं किंवा भावाची विचारपूस करण्यासाठी ती पत्र लिहित आहे. ये जो दादा यानी कि बड़ा भाई, ये जो लड़की है वो अपने बड़े भाई को लेटर लिख रही है क्योंकि उसका बड़ा भाई पढ़ाई के लिए दूसरे शहर में गया हुआ है. तो चलो हम सीधा शुरुआत करते हैं की पत्र में क्या लिहिते. आता पत्राला बघा, पत्राला सुरुवात करण्यापूर्वी दिनांक वरती इथे टाकलेली आहे. पत्राची सुरुवात करताना वरती दिनांक टाकणं आवश्यक असतं. पत्राचा आकार आहे बघा, आंतरदेशीय पत्र असतं ना, आंतरदेशीय पत्र तुम्ही पाहिलंय का? आता आपल्या ईमेल वगैरे इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपल्याला साधं पोस्ट कार्ड सुद्धा पाहायला मिळत नाही. तर पत्राचे प्रकार असतात पोस्ट कार्ड आणि हे आंतरदेशीय पत्रासारखा प्रकार दिसतो आहे. जेव्हा आपण पत्र लेखन घेऊ त्यावेळेला आंतरदेशीय पत्र पोस्ट कार्ड हे मी तुम्हाला दाखवेल त्या व्हिडिओमध्ये. तर पत्र लिहिताना वरती दिनांक टाकली जाते. तर 25/1 म्हणजे 25 जानेवारी 2017 रोजी हे पत्र तिने लिहिलेलं आहे. प्रिय दादा, दादाला उद्देशून लिहिते ती. प्रिय दादा, सप्रेम नमस्कार. मोठा भाऊ असल्यामुळे आपण काय करतो, नमस्कार लिहितो. सप्रेम नमस्कार. दादा, कालच मी सहलीला जाऊन आले. अरे इतकी मज्जा आली काय सांगू. या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखविली. ती पाहून आम्ही तेव्हा ताई आणि दादांनी सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला. काय सांगितलं तिने की दादा कालच आम्ही सहलीला जाऊन आलो, म्हणजे ती मुलगी सहलीला जाऊन आली है, वो पिकनिक को जाके आई है और उसके बारे में वो जो इन्फॉर्मेशन उसके भैया को उसको देनी है. तिच्या दादाला तिला सांगायचंय की सहलीला आम्ही काय काय केलं. तिने काय सांगितलं, खूप मज्जा आली. या महिन्यात म्हणजे त्या चालू महिन्यामध्ये विज्ञान केंद्रातर्फे म्हणजे सायन्सचे जे काही प्रोजेक्ट्स वगैरे असतात त्या सायन्सच्या प्रोजेक्टच्या याच्यामार्फत त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये पक्ष्यांसंबंधीची एक चित्रफीत म्हणजे त्यांना एक व्हिडिओ दाखवला पक्ष्यांच्या संबंधीचा. शाळेचे विज्ञान विभाग जो असतो त्या विज्ञान विभागातर्फे पक्ष्यांसंबंधीचा एक चित्रफीत म्हणजे काय व्हिडिओ त्यांना दाखवला. तो व्हिडिओ पाहिला आणि त्यावेळेला जो व्हिडिओ त्यांना जे दाखवले, जे मोठे त्यांच्यापेक्षा ताई आणि दादा होते, त्यांनी ज्या पक्ष्यांबद्दलची माहिती त्यांना सांगितली, ही ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा त्यांनी हट्ट त्यांच्या शिक्षकांजवळ धरला. स्कूल में जो साइंस का डिपार्टमेंट होता है, साइंस डिपार्टमेंट के थ्रू उन लोगों को एक पंछियों के ऊपर वीडियो दिखाया गया था, एक वीडियो क्लिप दिखाई गई थी और उसके साथ जो उनके बड़े बच्चे थे वहां के, तो उन लोगों ने उनको इन्फॉर्मेशन दी थी पंछियों के बारे में. तो वो सुन के सब बच्चों ने तय कर लिया था कि इस बार हम लोगों को अभयारण्य, अभयारण्य यानी कि सेंचुरी, अभयारण्य ने सेंचुरी आप इंग्लिश में बोलते हैं जहाँ पे पंछियों को वगैरह रखा जाता है. मी तुम्हाला सांगते अभयारण्याचा अर्थ पुढे. अभयारण्यातच घेऊन जायची असा हट्ट त्यांनी शिक्षकांजवळ धरला. सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो. सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे. ठरलेल्या वेळी आम्ही तेथे पोहोचलो. अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वनविभागाने हे अभयारण्य घोषित केलेलं आहे. माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे. शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते. आता सहलीच्या दिवशी, ज्या दिवशी त्यांची सहल गेली त्या दिवशी सकाळी पहाटेच अगदी अर्ली मॉर्निंग वो लोग निकले. सोलापूर बार्शी, सोलापूर बार्शी मार्गावरती 22 किलोमीटर अंतरावरती नान्नज गाव आहे. या नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे. आता अभयारण्य म्हणजे काय, तर इंग्रजीमध्ये तर मी तुम्हाला त्याचा अर्थ शब्द तो सांगितला की सेंचुरी. पण अभय अरण्य, अभय म्हणजे काय,
अभय शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, की ज्याला भय नाही असा. अभय म्हणजे काय? ज्याला भय नाही असा. मग ह्या अरण्यामध्ये या पक्ष्यांना, या प्राण्यांना कुठल्याही प्रकारचं भय नाहीये, त्यांना भीती नाहीये. म्हणजे तिथे त्यांना कोणी मारू शकत नाही, त्यांची शिकार करू शकत नाही, म्हणून त्याला अभय अरण्य असं म्हणतात. आलं का तुम्हाला अभयारण्य शब्दाचा अर्थ? की अभय म्हणजे भीती नाही. त्या अरण्यामध्ये प्राण्यांना, पक्ष्यांना कोणत्याही प्रकारची भीती नाहीये. तिथे त्यांना कोणीही त्यांची शिकार करू शकत नाही, त्यांना मारू शकत नाही, म्हणून त्यांना अभयारण्य असं म्हणतात. तर हे माळढोक अभयारण्य म्हणजे काय? तिथे माळढोक पक्ष्यांसाठी राखीव आहे. तिथे माळढोक पक्ष्यांचं जतन केलं जातं. त्यांना कोणत्याही प्रकार त्यांना म्हणजे शिकार करण्याची तर परवानगी नसतेच. पण त्यांचे आणखीन त्यांच्यामध्ये त्यांची संख्या कशाप्रकारे वाढवल्या जाईल याच्यावरती सुद्धा तिथे काम केलं जातं. तर हे माळढोक अभयारण्य आहे. ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो. अभयारण्यातून फिरत असताना सरांनी त्यांना काय सांगितलं, की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचविण्यासाठी वन विभागाने हे अभयारण्य घोषित केलं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं अभयारण्याचं, की जिथे पक्ष्यांना भय नाहीये असं अरण्य. म्हणून माळढोक हा पक्षी अतिशय सुंदर आणि छान देखणा असा पक्षी आहे. हे सगळं आपला धडा शिकून झाल्यावर तुम्हाला मी त्याचं चित्र दाखवणारच आहे. तर ह्या पक्ष्याला वाचवण्यासाठी त्याची जी प्रजाती आहे ती नष्ट होत आहे. त्याला वाचवण्यासाठी वन विभागाने फॉरेस्ट खातं असतं. त्यांनी हे अभयारण्य घोषित केलेलं आहे. म्हणजे की हा भाग जो आहे, हा वन विभागाचा जे जंगलाचा भाग आहे, हे अभयारण्य म्हणून त्यांनी घोषित केलेलं आहे, की इथे माळढोक पक्ष्याची जतन केली जाईल. इथे माळढोक पक्षाला पूर्णपणे सुरक्षा मिळेल असं तिथे म्हणून त्याला वन विभागाने अभयारण्य म्हणून घोषित केलेलं आहे। भारत में से ये जो मालढोक पक्षी है उसकी प्रजाति नष्ट हो रही है, इसलिए यहाँ पे उसको ये अभयारण्य करके घोषित किया है। भारत में सिर्फ 6 राज्य ऐसे हैं जहाँ पे माळढोक पक्षी पाया जाता है। पूर्ण भारतामध्ये 6 राज्य असे आहेत की ज्याच्यामध्ये माळढोक पक्षी सापडतो आणि त्यातलं एक राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य आहे। म्हणून आपण इथे सुद्धा अभयारण्य म्हणून त्याला घोषित केलेलं आहे त्यांच्यासाठी। माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे. कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र का आहे? कारण शेतामध्ये जे काही किडे निर्माण होतात, पिकांवरती जे काही किडे पडतात, ते किडे खाऊन तो स्वतःची गुजराण करतो. गुजराण करतो म्हणजे स्वतःचा उदरनिर्वाह करतो. त्याच्यावरती तो जगत असतो. ते त्याचं अन्न आहे ते किडे म्हणजे. म्हणजे काय होतं शेतकऱ्यांच्या पिकावरचे किडे पण तो खाऊन टाकतो. ते शेतकऱ्यांचं पीक सुद्धा वाचतं आणि त्याचं पोट सुद्धा भरतं. म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र असं म्हणतात. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे. आता माळढोक पक्ष्याचं वैशिष्ट्य काय आहे, की हा वर्षातून फक्त एकदाच अंडी घालतो. त्याच्यामुळे काय होतं त्याची संख्या कमी आहे आणि शिवाय त्यातच जर एखाद्या कोणत्या पक्ष्याकडनं त्याची अंडी तुडवल्या गेली किंवा फुटल्या गेली, कोणी त्याच्यावरती काही ते अंडी कुठून घरट्यातून पडली किंवा कोणत्या पक्षी त्याच्यावरती बसला त्याच्याकडनं ती तुडवल्या गेली तर आणखीनच त्यांची संख्या कमी होत जाते. म्हणूनच त्यांना सुरक्षेची गरज आहे। समझ में आ रहा है आपको? एक तो ये मालढोक पक्षी क्या है किसानों का फ्रेंड है क्योंकि किसान की जो फसल आती है उस पे अगर कोई कीड़े वगैरह आते हैं तो उनको ये खा जाता है, उससे उसका पेट भरता है। और ये मालढोक पक्षी साल में से सिर्फ एक ही बार उसके अंडे देता है, इसलिए उसकी संख्या कैसे है कम है, उसकी प्रजाति की संख्या कम है। और अगर किसी पंछी ने दूसरे पंछी के हाथ से अगर उसके अंडे फूट गए तो उनकी संख्या और भी कम होती जाती है। इसलिए उनके लिए ये अभयारण्य में उनको बचाने की कोशिश की जाती है। दादा, आम्ही हा माळढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला. काय त्याचा रंग, काय त्याची चोच. इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता. माळढोक पक्षाबरोबरच आम्ही चंडोळ, माळ टिटवी तसेच इतर पक्षीही पाहिले. आमच्या शिक्षकांनी माळढोक पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. हे आम्हाला नव्यानंच समजलं. आता पुढे काय सांगते ते, की आम्ही तिथे सहलीला गेलो. मग हा माळढोक पक्षी आम्ही अतिशय जवळून निरखून बघितला. त्याचा रंग, काय त्याचा रंग, हे उद्गारवाचक वाक्य म्हणजे किती सुंदर रंग आहे त्याचा असं म्हणायचंय. काय त्याची चोच बघा इथे कशी लांबलचक चोच आहे त्याची. इतका देखना पक्षी म्हणजे देखना म्हणजे काय? सुंदर पक्षी। देखना का मतलब क्या? सुंदर। कितना अच्छा से कलरफुल पंछी है, ऐसा पंछी मैंने इसके पहले कभी भी नहीं देखा था। माळढोक पक्षाबरोबर आणखीन कोणते पक्षी पाहिले मग त्यांनी? चंडोळ, माळ टिटवी असे विविध इतर पक्षी पण त्यांनी पाहिले।
शिक्षकांनी माडोक पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. कॅमेऱ्याने काय केलं, शिक्षकांनी त्यांचे फोटो काढले. पण आता वनविभागाचं ते खातं अरण्य असल्यामुळे तिथे पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते. फॉरेस्ट डिपार्टमेंट जो होता है उनकी पहले परमिशन निकालनी पड़ती है अगर हमें पंछियों के फोटो निकालने हो तो, क्योंकि हमने उसको बोला ना कि उनको उनको सुरक्षित रखना है, उनको कोई तकलीफ नहीं होनी चाहिए पंछियों को वहां पे, इसलिए उनकी फोटो निकालने से पहिले भी परमिशन लेनी पडती है. हे आम्हाला नव्यानेच समजलं. म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट काही माहिती नव्हती की आपण अभयारण्यात गेल्यावरती पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. हे त्यांना माहित नव्हतं. हे त्यांना नव्यानेच म्हणजे पहिल्यांदाच त्यांना ती गोष्ट समजली होती. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. प्रदूषण टाळण्यात, बियांचं वहन करण्यात त्याची प्रमुख भूमिका असते. हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं. आमची सहल अविस्मरणीय झाली. दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली. कारण तुलाही पक्षी खूप आवडतात. आता सगळं त्यांनी पक्षी पाहिले, पक्ष्यांचे फोटो काढले. त्याचबरोबर त्यांच्या सरांनी त्यांना काय सांगितलं, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी, संतुलन म्हणजे पर्यावरणाची जी साखळी आहे ती व्यवस्थित राहायला पाहिजे. संतुलन राखण्यासाठी पक्षी, हा कुठलाही पक्षी असो, माळढोक पक्षी असो किंवा इतर कोणतेही पक्षी असो, हे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अविभाज्य म्हणजे महत्वाचा, अविभाज्य म्हणजे महत्वाचा, अविभाज्य का मतलब क्या होता है, महत्व का घटक है. कोई भी पंछी हो, पर्यावरण का संतुलन रखने के लिए वो एक महत्व का घटक होता है. प्रदूषण टाळण्याबाबत किंवा बियांचं वहन करण्याबाबत, आता पक्षी काय करतात, एखाद्या फुलावरती वगैरे बसतात, त्या फुलातले परागकण घेतात, दुसऱ्या फुलावर जातात, तर जाता जाता त्या बिया कुठेतरी रस्त्यामध्ये पडतात आणि त्याच्यातून आणखीन मग नवीन फुलांची, फळांची रोपं तयार होतात. याला काय म्हणतात, बियांचं वहन. काय म्हणतात त्याला, बियांचं वहन. आणि त्याच्यामुळे काय होतं, नवीन झाडांची पण निर्मिती होते. म्हणजे प्रदूषण टाळण्यामध्ये सुद्धा त्यांचा हातभार असतोच. हे त्यांच्या शिक्षकांनी त्यांना समजावून सांगितलं की प्रदूषण टाळण्यात, बियांचं वहन करण्यात किंवा संतुलन, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी पक्ष्यांची प्रमुख भूमिका असते. हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं. सरांनी सांगितलं आणि हे मुलांना पटलं म्हणजे काय, त्यांना समजलं, त्यांना मान्य झालं ते. आमची सहल अविस्मरणीय, अविस्मरणीय म्हणजे अगदी आठवणीत राहील अशी, कधीही विसरणार नाही अशी. अविस्मरणीय मतलब क्या होता है, कभी भी हम उसे भूल नहीं सकते, ऐसी हमारी पिकनिक हुई है. दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली. तिला अभयारण्यातून फिरताना तिच्या दादाची खूप आठवण आली, कारण की तिच्या दादाला पण पक्षी खूप आवडतात. इकडे मी, आई, बाबा मजेत आहोत. तू कसा आहेस? तुझा अभ्यास कसा सुरू आहे? पत्र मिळताच तुझी खुशाली कळव. आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत. मग आता ती काय सांगते, हे सगळं लिहून झाल्यावरती की इकडे मी म्हणजे ती स्वतः, आई, बाबा म्हणजे तिचे आई वडील, बाबा याने की वडील उसके पिताजी, आम्ही इकडे सगळे मजेत आहोत. तू कसा आहेस? तू कैसा है? तेरी पढ़ाई कैसी चालू है? हां, असं ती विचारते आपल्या भावाला आणि काय सांगते, की पत्र मिळताच तुझी खुशाली कळव. खुशाली म्हणजे तू आनंदात आहे हे आम्हाला सांग. तुझी खुशाली कळव. आम्ही तुझ्या पत्राची वाट पाहत आहोत. ते सगळे काय करतात, तुझ्या पत्राची वाट पाहतात. पूर्वी कसं होतं, की लगेच फोन करून बोलणं व्हायचं नाही, मेसेज पाठवले जायचे नाही. पत्राचीच वाट बघावी लागायची. म्हणून ती काय म्हणते, आम्ही तुझ्या पत्राची वाट पाहत आहोत. त्याच्यात ते पत्र आल्यावरच कळेल, की आमचा दादा चांगला आहे. तुझी बहीण आयेशा, असं इथे खाली लिहावं लागतं. आपल्याला पत्राचा मायना म्हणतात. पत्र लिहिताना आपण ते शिकणारच आहोत. तर तुम्हाला समजलं का आता हे कशा प्रकारे याच्यामध्ये जो माळढोक पक्षी आणि जे माळढोक अभयारण्याचं वर्णन आलेलं आहे ना, ते आपण जरा पाहून घेऊया इकडे. म्हणजे तुम्हालाही समजेल कशा प्रकारे असतं ते. हे पहा, हा पहा माळढोक पक्षी. हा आपल्या समजा महाराष्ट्राचं राज्य. हे महाराष्ट्र राज्य आपलं आहे. महाराष्ट्र राज्यातला हा सोलापूरचा भाग. या भागामध्ये हे माळढोक पक्षी अभयारण्य आहे. बघा, माळढोक पक्षी अभयारण्य, वन परिक्षेत्र नानजी मार्डी. तुम्हाला येतोय का पक्ष्यांचा आवाज? पहा बरं, तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येतोय का? हा माळढोक पक्षाचा आवाज आहे. कोणाचा आवाज आहे? हा माळढोक पक्षाचा आवाज आहे. मुद्दाम तुम्हाला ऐकायला मिळावा म्हणून. हा बघा माळढोक पक्षी किती सुंदर आणि देखणा पक्षी आहे. उंच, त्याचे वेगळे वेगळे रंग, त्याची लांब सडक चोच, लांब मान, आणि हे माळढोक अभयारण्य सगळं हिरवं हिरवंगार जंगल. हे माळढोक अभयारण्य आहे ना,
हे माळढोक अभयारण्य 1979 साली स्थापन झालेलं आहे. कधी? 1979 साली याची स्थापना झालेली आहे. या माळढोक अभयारण्यालाच जवाहरलाल नेहरू माळढोक अभयारण्य महाराष्ट्र या नावाने सुद्धा ओळखलं जातं. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की नाही, भारतामध्ये फक्त 6 राज्य अशी आहेत की त्या राज्यांमध्ये माळढोक पक्ष्याची प्रजाती सापडते. त्यापैकीच आपलं महाराष्ट्र राज्य हे एक राज्य आहे की या राज्यामध्ये माळढोक पक्षी सापडतो. म्हणूनच माळढोक पक्ष्याच्या जतन करण्यासाठी, ती प्रजाती जतन करण्यासाठी, कारण की हे जे वेगळे पक्षी असतात ना विद्यार्थी मित्रांनो, हे जसं आपल्या पर्यावरणाचा महत्वाचा भाग आहे, त्याच्यामुळे त्यांना सांभाळणं ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळे असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. वेगवेगळी क्षेत्र जे आहेत या पक्ष्यांसाठी त्यांना आरक्षित करून ठेवलेले असतात की जिथे त्यांची प्रजाती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशा प्रकारे हे माळढोक पक्षी अभयारण्य, आणि हा माळढोक पक्षी आहे, किती सुंदर असा पक्षी आहे, जसं आपल्या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे ना, तशाच प्रकारचा हा पक्षी आहे. हे बघा, महाराष्ट्र जिल्ह्यातला सोलापूर जिल्हा जो आहे, इथे लिहिले ना जिल्हा सोलापूर, हा सोलापूर जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये नान्नज या गावाला हे माळढोक पक्षी अभयारण्य आहे. जर तुम्हाला कधी संधी मिळाली तर नक्की हे माळढोक पक्षी अरण्य पाहायला जा. तुम्हाला खूप आनंद वाटेल. पहा बरं कसा येतोय माळढोक पक्षाचा आवाज, येतोय का ऐकायला? चला, तर अशा प्रकारे आपण माळढोक पक्षी अभयारण्य सुद्धा पाहिलं, माळढोक पक्षाचा आवाज पण ऐकला आणि आपला धडा पण पाहिला. तर आता आपण स्वाध्याय सोडवूया. दादास पत्रचा स्वाध्याय. आता इथे काय आहे? प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. काय आहे प्रश्न पहिला? विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला? का धरला होता बरं विद्यार्थ्यांनी? हे बघा, मी तुम्हाला इथे दाखवते. आपण पहिल्याच जे परिच्छेदामध्ये हे होतं ना की विज्ञान केंद्रातर्फे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये पक्ष्यांसंबंधीची एक चित्रफीत दाखवली होती आणि त्यावेळी आलेल्या ताई दादांनी त्यांना जी माहिती सांगितली होती पक्ष्यांबद्दलची, ती माहिती ऐकून शाळेची सहल ही एखाद्या अभयारण्यातच न्यावी असा हट्ट विद्यार्थ्यांनी शिक्षकांजवळ केला. आलं लक्षात? का बरं? पुन्हा एकदा सांगते. शाळेतल्या विज्ञान केंद्रातर्फे विद्यार्थ्यांना पक्ष्यांसंबंधीची एक चित्रफीत दाखवण्यात आली होती आणि त्यावेळीच त्यांना सांगितलेली माहिती ऐकून मुलांना कौतुक वाटायला लागलं की अभयारण्य कसं आहे ते त्यांना पाहायचं होतं. म्हणून त्यांनी शिक्षकांजवळ हट्ट केला की आम्हाला सहलीसाठी अभयारण्यातच घेऊन जा. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आता दुसरा प्रश्न काय आहे? अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्षाबद्दल काय सांगितले? काय काय सांगितलं होतं? तुम्हाला आठवतंय का सरांनी काय सांगितलं होतं? हा पहा, की माळढोक पक्षी हा शेतकऱ्याचा मित्र आहे. माळढोक पक्षी हा शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण की तो शेतातील किड्यांवर गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्याची संख्या कमी आहे. म्हणजे काय? की माळढोक पक्षी हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतातील किड्यांवर त्याची गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतो. अशी माहिती शिक्षकांनी मुलांना माळढोक पक्षाबद्दल दिली होती. आलं लक्षात? हे त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आता चर्चा करा. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. यासोबत पालकांसोबत तुम्हाला चर्चा करायची. तुम्ही पालकांना विचारा, का बरं असं सांगितलेलं आहे? पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता याविषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करायची. आता उन्हाळ्यामध्ये बऱ्याच पक्षी मरतात, त्यांना पाणी मिळत नाही. मग त्यावेळेला आपण काय करायचं? उन्हाळ्यात त्यांच्यासाठी पाण्याची साधनं एखाद्या वाटीमध्ये, छोट्याशा भांड्यामध्ये पाणी ठेवायचं की जेणेकरून पाण्याच्या अभावाने कोणते पक्षी मरणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट की ज्याच्यामुळे फार पक्षी मारले जातात, ती गोष्ट म्हणजे संक्रांतीच्या वेळेला आपण जी पतंग उडवतो की नाही, त्या पतंगीच्या मांज्यामुळे अनेक पक्षी त्या काळामध्ये मारले जातात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे शक्यतोवर पतंग उडवणं हे टाळा. जरी तुम्हाला तो आवडता खेळ असला तरी त्याच्यामुळे पक्ष्यांच्या जीवाची हानी होते. म्हणून पक्षी वाचवण्यासाठी काय काय करायचं याच्यामध्ये तुम्ही आणखी वेगळी यादी करू शकतात. पण या काही 1-2 गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता काय माहिती मिळूया. आता इथे बघा, माहिती घेण्यासाठी
किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची आणि संवादांची काही साधने दिली आहेत. त्यातील काही साधने एकतर्फी तर काही साधने दुतर्फी माहितीची म्हणजे संवादाची देवाणघेवाण करतात. त्याची माहिती मिळवा आणि दिलेल्या तक्त्यात त्यांचं वर्गीकरण करा. तर एकतर्फी म्हणजे काय? एकतर्फी म्हणजे फक्त एकाच बाजूने माहिती मिळते. दुसरा समोरचा त्याच्यावरती बोलू शकत नाही. एकतरफी म्हणजे क्या? एकतरफी का मतलब क्या होता है बच्चों कि सिर्फ एक ही इंसान बात कर सकता है या फिर कोई इंफॉर्मेशन दे सकता है, एक ही साइड से इंफॉर्मेशन जाती है, सामने वाला उसके ऊपर रिप्लाई नहीं दे सकता, उसको एकतर्फी बोलते हैं. आणि दुतर्फी म्हणजे दोन्ही बाजूंनी संवाद साधता येतो. दोन्ही म्हणजे एकाने काही बोललं की दुसरा त्याच्यावरती बोलू शकतो, त्याच्यावरती प्रत्युत्तर देऊ शकतो. दुतरफी का मतलब क्या होता है? एक साइड से बोलने के बाद दूसरे साइड से उसके ऊपर रिप्लाई दिया जा सकता है, तो उसे हम दुतरफी कहते हैं. दुतरफी यानी कि दोनों बाजू से रिप्लाई आता है. एक तरफी यानी कि सिर्फ एक ही बाजू से इंफॉर्मेशन मिलती है, दूसरा साइड वाला उसके ऊपर रिप्लाई नहीं दे सकता. तो अभी यहाँ पे कुछ चीजें कुछ दिया हुआ है, बातें करने के कुछ माध्यम दिए हुए हैं, तो इनमें से कौन से एक तरफी है और कौन से दुतरफी है वो हमें ढूंढना है. आता इथे जे काही माध्यम दिले आहेत त्यापैकी एकतर्फी माध्यम कोणतं आहे आणि दुतर्फी माध्यम कोणतं आहे ते आपल्याला पाहायचं. तर फॅक्स, तर फॅक्स काय आहे? दुतर्फी माध्यम आहे. कारण समजा इकडनं मी कोणाला फॅक्स केला तर त्याचं उत्तर मला समोरून फॅक्सद्वारे मिळू शकतं. फैक्स का क्या होता है? मैंने अगर किसी को फैक्स किया तो सामने से मुझे फैक्स आ सकता है. तो ये यहाँ पे मैंने लिखने के टाइम में फैक्स मेरा यहाँ पे लिखना मैं भूल गई हूँ, तो यहाँ पे हमें क्या करना है? फैक्स लिखना है. इथे तुम्हाला फॅक्स लिहायचंय, दुतर्फी मध्ये फॅक्स येणार. कारण एका साइडने आपण जर फॅक्स केलं तर तिथे फॅक्स दुसऱ्या बाजूने पण येतं. पत्र, तर पत्र कसं आहे? दुतर्फी आहे. जर मी कोणाला माझ्या मित्राला, मैत्रिणीला किंवा आई-वडिलांना पत्र लिहिलं, तर समोरून ते मला त्याच्यावरती रिप्लाय देऊ शकतात. तिकडनं मला पत्र लिहू शकतात. म्हणून पत्र पण काय आहे? दुतर्फीमध्ये येणार. इथे पत्र पण माझं लिहायचं आहे. जागा कमी आहे ना इथे म्हणून पत्र पण लिहायचं राहिलं. तर पत्र सुद्धा कशामध्ये आहे? दुतर्फीमध्ये आहे. मोबाईल, मोबाईल तर आपण डायरेक्ट दोघं जण एकमेकांशी बोलू शकतो. मग मोबाईल पण दुतर्फीमध्ये. आंतरजाल, इंटरनेट, इंटरनेट तर दुतर्फीच आहे. दुतर्फी काय? अनेक लोक त्याच्यामध्ये एकसाथ बोलू शकतात. आंतरजाल म्हणजे इंटरनेट दुतर्फी आहे. रेडिओ, तर रेडिओ दुतर्फी आहे का? नाही. तर रेडिओ एकतर्फी. रेडिओवरती जी माहिती दिली जाते त्याच्यावरती आपण रिप्लाय देऊ शकत नाही. म्हणून रेडिओ एकतर्फी आहे. वर्तमानपत्र, वर्तमानपत्र म्हणजे काय? न्यूजपेपर. तर न्यूजपेपर पण एकतर्फी आहे. आपण न्यूजपेपरला रिप्लाय देऊ शकत नाही. मोबाइल संदेश, मोबाइल संदेश म्हणजे मोबाइल एसएमएस. तो एसएमएस तो हम कर सकते हैं सामने वाले को. करू शकतो की नाही आपण? तर ते दुतर्फी आहे. चर्चा, तर चर्चा केव्हा होते? जेव्हा 2-3 जण असतात तेव्हा चर्चा होते. तर चर्चा पण दुतर्फी साधन आहे. मुलाखत, मुलाखत पण दुतर्फी आहे. कारण एक जण प्रश्न विचारतो आणि दुसरा प्रश्नाचं उत्तर देतो. मुलाखत यानी इंटरव्यू. तो इंटरव्यू भी कैसे? 2 जनों में होता है ना. एक जन सवाल पूछता है, दूसरा आंसर देता है. तो ये भी दुतर्फी बातें करने का माध्यम हो गया, संवाद का माध्यम हो गया. जाहिरात, जाहिरात एक तरफी है. कारण टीवी वरती वगैरह हम लोग जाहिरात देखते हैं तो उसके ऊपर हम रिप्लाई देते हैं क्या? नहीं. तो वो क्या हो गया? एक तरफी हो गया. भाषण, भाषण भी एक तरफी होता है क्योंकि वक्ता अकेला बातें करता है. भाषण हे एकतर्फी असतं. इथे गोंधळ करू नका. भाषण एकतर्फी संवादाचं साधन आहे. तर संभाषण हे दुतर्फी संवादाचं साधन आहे. संभाषण म्हणजे बोलणे, 2 जणांनी बोलणे. शब्दाचा मराठी भाषेमध्ये शब्दांना नीट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. भाषण, भाषण आहे एकतर्फी माहितीची साधने. संभाषण आहे दुतर्फी. फक्त सम हा शब्द लागलेला आहे. भाषण आहे एकतर्फी तर संभाषण आहे दुतर्फी. संभाषण म्हणजे 2 जणांमध्ये बोलणं होणं आणि भाषण म्हणजे फक्त एकच वक्ता भाषण देत असतो आणि श्रोते फक्त ऐकत असतात. भाषण यानी वक्ता बोलता है और श्रोते सिर्फ सुनते हैं क्योंकि वो एक तरफी हो गया फिर. पर संभाषण यानी लोग आपस में बातें करते हैं तो संभाषण दुतर्फी में आ गया. मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल. चला आता पुढे पाहूया आपण. तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला किंवा मैत्रिणीला लिहा. पर्यटन स्थळ म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेले असेल तर ते पत्र तुम्हाला मित्राला किंवा मैत्रिणीला लिहायचं आहे.
आताच आपण व्याकरणाची एक मालिका चालू म्हणजे व्याकरणाचे भाग घ्यायला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ यायला सुरू झालेले आहेत. नाम, सर्वनाम त्याच्यातले 2 व्हिडिओ ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. तर त्याचप्रमाणे हा जो भाग आहे उपयोजित मराठी म्हटलं जातं त्याला. त्याच्यामध्ये पत्रलेखन, निबंध लेखन, जाहिरात लेखन हा भाग सुद्धा मी लवकरात लवकर सुरू करणार आहे. तेव्हा आपण पत्र कसं लिहिलं जातं, फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर किस तरह से लिखे जाते हैं वो हम सब उसमें पढ़ेंगे. तो उस टाइम पे हम इस पे बात करेंगे. आता शब्द कोडे सोडूया. अब ये पजल हमें सॉल्व करना है. क्या करना है इसमें? खालील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यय लपलेली आहे. उभ्या आडव्या तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यय बनवा आणि इथे लिहा. क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. ही थोडक्यात तुम्हाला मी व्याख्या सांगितलेली आहे. आपल्या व्याकरणाच्या भागामध्ये तुम्हाला क्रियाविशेषणावरती संपूर्ण व्हिडिओ मिळेल. आता मी तुम्हाला फक्त उत्तरं सांगते. जसं बघा ते थोडासा, मोजके, काही असे शब्द दिलेत ना, तसंच आपल्याला हे बघा हळू. आता इथे मी तुम्हाला शब्द लिहून दिलेत ऑलरेडी. ते तुम्हाला इथे बघायचे बघा. हळू, आज हे सगळे क्रियाविशेषण अव्यय आहेत. बरोबर? तिकडे, हे पहा. तिकडे, खाली, बरोबर? वर, थोडासा, कुठे गेला थोडा? हे बघा थोडासा तर ऑलरेडी आहे. जरा, तिकडे झालं. थोडे, हे बघा थोडे. आज झालं. आजकाल पण आहे. आता इथे आजकाल पण शब्द हे बघा. ही सगळी क्रियाविशेषण अव्यय आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. क्रियाविशेषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामधली ही सगळी अव्यय आहेत. हे क्रियाविशेषणाचा मी जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला ही सगळी समजतील याचे प्रकार काय आहे काय नाही. आता फक्त तुम्हाला परीक्षेसाठी फक्त जर हे शब्दकोड आलं तर क्रियाविशेषण अव्यय कोणते कोणते आहेत ते फक्त तुम्हाला लिहायचे आहे. मोजके आता इथे त्यांनी ऑलरेडी दिलेले आहे. काही तो पण दिलाय. जिकडे, हे बघा जिकडे हा इकडे असा दिलेला आहे. बरोबर? अनेकदा, अनेकदा कुठे गेलं? कुठे पाहिलं मी? अनेकदा. हे अशा प्रकारे तुम्हाला हे शब्द कोड सोडवायचं आहे. क्रियाविशेषण जेव्हा मी व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला याच्यावरती सविस्तर माहिती मिळेल. क्रियाविशेषण अव्यय का मैं अलग से वीडियो बनाने वाली हूँ. वो आपको तभी मिलेगा. अभी आपको सिर्फ ये आंसर लिखना है. चलो अभी आगे देखते हैं क्या है. हाँ, आम्ही सूचना फलक वाचतो. आम्ही काय करतो? सूचना फलक वाचतो. सूचना फलक यानी नोटीस बोर्ड. सूचना फलक मतलब नोटीस बोर्ड. सूचना फलक म्हणजे काय? नोटीस बोर्ड. आता नोटीस बोर्डवर काय लिहिलंय आपण वाचूया. सूचना फलक दिनांक 23/9/17. समर्थनगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. समर्थनगर परिसरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा. पानी पुरवठा विभाग समर्थ नगर. मतलब ये नोटिस बोर्ड है. एक समर्थ नगर नाम का एरिया है. वहां पे नोटिस बोर्ड है. उसके ऊपर ये नोटिस लिखा हुआ है. काय नोटीस लिहिली आहे समर्थ नगरच्या परिसरात की पाईपलाईनचं काम सुरू होणार आहे. काम केलं जाणार आहे. त्याच्यामुळे उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे. म्हणजे पाणी येणार नाहीये नळाला. तुमच्याकडे जे काही पाणी अवेलेबल आहे, उपलब्ध म्हणजे अवेलेबल जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर तुम्ही अधिक काटकसरीने म्हणजे जपून, कंजूसपणाने तुम्हाला जपून ते पाणी वापरायचं आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्यावर तुम्हाला काही प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत ना. आपण प्रश्न पाहूया आता. ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे? आता सूचना फलक नोटीस बोर्डवर इथे तारीख टाकलेली आहे पहा. 23/9/17. 23 तारीख. 9वा महिना म्हणजे कोणता महिना? सप्टेंबर महिना. म्हणजे 23 सप्टेंबर 2017 रोजी हा सूचना फलक लिहिण्यात आलेला आहे. मग कोणती तारीख आहे ही? 23/9/2017. इथे तुम्ही तारीख लिहू शकता त्याची. 23 आपण पेन घेऊया. 23/9/2017 ही सूचना लिहिलेली आहे. 23 सप्टेंबर 2017
17 हे मी माऊसने लिहिते म्हणून तसं अक्षर आहे, तुम्ही नीट बघून लिहून घ्यायचं त्याला. पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे? आता बघा, ही नोटीस किती तारखेला लिहिली आहे? 23 तारखेला. नोटीस मध्ये काय लिहिलंय की उद्या आपल्या परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मग 23 नंतर कोणती तारीख येते? 24. म्हणजे मग 24/9 पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 24/9/17 समझ में आया ना बच्चों? नोटिस कब लिखी है? 23 तारीख को। 23 सितंबर को ये नोटिस लिखी गई है और उसमें क्या लिखा है? उद्या। उद्या यानी कि कल, टुमारो, बराबर। तो कल का फिर 23 के बाद में कौन सी डेट आती है? 24 यानी 24, बराबर। तो 24 सितंबर 2017 को पानी का जो कनेक्शन है, पानी पुरवठा जो है वो बंद रहने वाला है। समझ में आ गया? तर पाणी पुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे? कारण पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले जाणार आहे, म्हणून पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. पाईपलाईनचे काम, दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे, म्हणून पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर पाण्याच्या वापरासंबंधी नागरिकांना काय सूचना केलेली आहे की उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने आणि जपून करावा, ही सूचना नागरिकांना केलेली आहे. हे आहे 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर. 4 नंबर का ये आन्सर आहे. काय सूचना केली आहे? उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने आणि जपून करावा. ही नोटीस कोणी लिहिलेली आहे? पाणी पुरवठा विभाग समर्थ नगर. किसने नोटिस लिखा है? पानी पुरवठा विभाग यानी वाटर सप्लाई डिपार्टमेंट जो है समर्थ नगर का वाटर सप्लाई डिपार्टमेंट, उन्होंने ये नोटिस लिखा हुआ है. सूचना लिहिणं हे पण एक जसं निबंध लेखन वगैरे आहे तसाच एक भाग आहे. आपण तर त्याच्यावरती समजा व्हिडिओ करू. आता तुम्हाला सूचना फलक फक्त वाचायचा कसा? तर शाळेमध्ये पण तुम्ही नोटीस बोर्ड्स वगैरे वाचतात, तुमच्या शाळेत नोटीस येतात, तर तो आपल्याला समजला पाहिजे. सूचना ज्या दिवशी लिहिली जाते त्याची तारीख ही असते आणि मग पुढे त्याचे काही दुसरे दिवस आहेत का वगैरे ते लक्षात घेऊन आपण प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला सूचना फलक कशा प्रकारे वाचतात ते समजलं असेल. चला पुढे जाऊया. आता खालील परिच्छेद वाचा. सायंकाळ झाली की आजी घराच्या वरांड्यात खुर्ची टाकून बसते. सोबत आणखीन 2-3 खुर्च्याही ठेवते. समोरच्या रस्त्यावरची ये जा निहाळते. रस्त्यावरून तिच्या ओळखीची व्यक्ती जाऊ लागली की त्या व्यक्तीस ती हाक मारते. तिची ख्याली खुशाली विचारल्याशिवाय आजीला चैन पडत नाही. आता हा एक पॅरेग्राफ दिलेला आहे आपल्याला. आता हे चिन्ह बघा, रस्त्यावरची. आता हा एकच शब्द असतो रस्त्यावरची, पण लिहिता लिहिता ही ओळ इथे संपली आणि हा शब्द पूर्ण झाला नाहीये, अपूर्ण शब्द आहे, म्हणून इथे अशी रेष मारून हा वरची शब्द खाली लिहिला आहे. म्हणजे 2 शब्दांना जोडण्यासाठी. आता बघ, ए जा या 2 शब्दांना जोडण्यासाठी हे चिन्ह वापरतात. किंवा ओळीच्या शेवटी जब ये देखो ये लाइन खत्म हो गई है, यहाँ पे ये रस्त्यावरची ये एक ही वर्ड है, पर ये वर्ड यहाँ पे आधा यहाँ पे लिखा है, आधा यहाँ पे लिखा है, तो उसको कनेक्ट करने के लिए ये जो चिन्ह लगाया है, इसको हम क्या बोलते हैं? संयोग चिन्ह. काय म्हणतात त्याला? संयोग चिन्ह. जो 2 शब्दांना जोडतो किंवा ओळीमध्ये एखादा शब्द अर्धवट राहिला तर त्या शब्दाला सुद्धा पुढच्या शब्दाशी जोडण्यासाठी, म्हणजे त्या शब्दाला पूर्ण करण्यासाठी हे जे चिन्ह वापरलं जातं याला संयोग चिन्ह असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण दादास पत्र हा धडा शिकलो. माळढोक अभयारण्य सुद्धा आपण त्याची सुद्धा माहिती पाहिली. त्याच्यानंतर आपण क्रियाविशेषण अव्ययाचं कोडं सोडवलं, सूचना फलक वाचन केलं आणि संयोग चिन्ह म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर मला अपेक्षा आहे की आता जे काही मी तुम्हाला शिकवलं ते तुम्हाला समजलं असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्या व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करा? तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा.